महान समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत जी की 37वीं पुण्यतिथि के अवसर पर जनार्दन भगत शिक्षा प्रचार संगठन एवं श्री राम शेठ ठाकुर सामाजिक विकास बोर्ड के सहयोग से शिक्षा, खेल एवं सामाजिक कार्य के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले संगठनों एवं व्यक्तियों का सम्मान समारोह तथा पनवेल तालुका स्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्राम पंचायत पुरस्कार प्रतियोगिता 2025 पुरस्कार वितरण समारोह का आयोजन उल्वे नोड स्थित रामशेठ ठाकुर इंटरनेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में किया गया। इस प्रतियोगिता में चिंद्रण ग्राम पंचायत को सर्वश्रेष्ठ स्वच्छ ग्राम पंचायत पुरस्कार से सम्मानित किया गया। इस वक्त लोक नेता रामशेठ ठाकुर, विधायक प्रशांत ठाकुर उपस्थित थे। महान समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत जी की 37वीं पुण्यतिथि के अवसर पर जननेता रामशेठ ठाकुर के मार्गदर्शन में जनार्दन भगत शिक्षा प्रसारण संस्थान एवं श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास बोर्ड के सहयोग से ग्राम स्वच्छता अभियान के तहत पनवेल में तालुका स्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्राम पंचायत पुरस्कार प्रतियोगिता 2025 का आयोजन किया गया। इस वर्ष भी जनार्दन भगत साहब के नाम पर स्वच्छ ग्राम पंचायत पुरस्कार दिया गया। तदनुसार तालुका में ग्राम पंचायतों के स्वच्छता मानदंडों पर एक सर्वेक्षण आयोजित किया गया। इस प्रतियोगिता में प्रथम पुरस्कार विजेता को 50,000 रुपए का पुरस्कार दिया गया। आपको बता दें कि यह पुरस्कार चिंद्रम ग्राम पंचायत को मिला। राजनीति से ज्यादा महत्वपूर्ण सामाजिक कार्य है और सामाजिक कल्याण की यह शिक्षा स्वर्गीय जनार्दन भगत साहब ने ली थी। इसके कारण सामाजिक कार्य को महत्व मिला है, ऐसा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था के अध्यक्ष पूर्व सांसद लोक नेता रामशेठ ठाकुर ने उल्वे में कहा। पुरस्कार वितरण समारोह उल्वे नोड स्थित रामशेठ ठाकुर अंतर्राष्ट्रीय खेल परिसर में बड़े उत्साह के समारोह के साथ आयोजित किया गया। उस समय वे अध्यक्ष के रूप में समारोह का मार्गदर्शन करते हुए बोल रहे थे। इस अवसर पर लोकप्रिय विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि शिक्षा और स्वच्छता भगत साहब के दिल के करीब थे, इसलिए उन्होंने इसके लिए खुद को समर्पित कर दिया और कड़ी मेहनत की। स्वच्छता के प्रति जागरूकता बढ़ रही है। उन्होंने कहा कि इसमें तेजी आने के लिए तिसिड़को सीमा के अंतर्गत आने वाले गाँव को घन कचरा वर्गीकरण और निर्मूलन प्रकल्प के लिए आग्रह होना चाहिए। उन्होंने पुरस्कार विजेता ग्राम पंचायत की प्रशंसा की है। उन्होंने भविष्य के प्रयासों में सफलता की कामना भी की। इस कार्यक्रम में पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, मंडल अध्यक्ष वर्षा ठाकुर, विधायक महेश बाल्दी, कांग्रेस जिलाध्यक्ष महेंद्र घरत, शकुंतला ठाकुर, पूर्व मेयर कविता चौतमोल और कई लोग उपस्थित रहे। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण स्वर्गीय जनार्दन साजरी करत आहोत। मित्रांनो, खरं म्हणजे कार्यक्रम आपल्या पत्रिकेकडून 6 वाजता सुरू होता, पण आज पावसामुळं हा कार्यक्रम लांबलेला आहे आणि सुरू व्हायला 7:15 7:30 वाजले। त्याच्यामुळं थोडं लांबलेला कार्यक्रम जरी असला तरी आपल्या सर्वांना कल्पना आहे की याच्या पुढे जाऊन अजून मराठी पाऊल पडते पुढे अशा प्रकारचा आणखी एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा फार अतिशय चांगला असा कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा व्हायचा आहे। त्याच्यामुळे आम्ही नाश्ता कमी ठेवली, कमी बोललो, मी कमी बोलणार आहे, पण स्टेजवर उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, त्याचबरोबर JM म्हात्रे, माझ्या पत्नी आणि वगैरेसाहेबांच्या कन्या शकुंतला ठाकूर, देशमुख, त्याचबरोबर अतुल भगत, अभिषेक भगत, शेजेट सर्व मान्यवर भगत बोललो काय विभा पाटील आणि भगत साहेब जसं आता महेंद्र घरते यांनी सांगितलं की रामशेठ ठाकूर जावं असला तर ते एकाच याच्यात संस्कृत वाढलेलं ते एकच ते पुढे चालवतात परंपरा। तर तशा प्रकारे विभा पाटील आणि भगत साहेब यांची सुद्धा विभा पाटील वयाने मोठे होते, पण भगत साहेबांच्या अगदी जवळचे, भगत साहेब त्यांच्या एकदम जवळचे होते। दत्तूशेठ पाटील आणि भगत साहेब ही जोडगोळी, जसं आता आम्हाला तुम्ही रामशेठ आणि JM म्हात्रे म्हणताय तर तसं ना त्यावेळेचं दत्तूशेठ आणि भगत साहेब हे विभा पाटलांच्यावर होते आणि प्रत्यक्ष विभा पाटील नेतृत्व करत होते, पण त्यांना फार चांगलं असं बळ द्यायचं काम जे आहे हे दत्तूशेठ आणि भगत साहेब करत होते, इत्यादी कार्यकर्ते होते। पण कधी कधी असं असतं की प्रमुख
जे असतात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनं सर्व काम होत असतात. आज आपल्याला नुकताच जो उल्लेख केला, मराठी पाऊल पडते पुढा म्हणून म्हणतो, एक छान सुंदर असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचं मराठीचं पाऊल पुढे बोलतोय, अभिजात भाषा मराठी झालेली आहे. पण केंद्रात नेतृत्व कुणाचं आहे? मोदी साहेबांचं. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं पुढे चाललंय. फडणवीस साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकार्य आहेत आणि असं मराठीचं पाऊल पुढे चालतंय, देशाचं पाऊल पुढे पडतंय. काल रात्रीच तुम्ही पाहिलं की 25 मिनिटात 9 अशी त्या अतिरेक्यांची स्थळं जी आहेत त्याचा खर्चा करून देश आणि महाराष्ट्र हे दोघी पुढे चालले. देश हा मोठा आहे, महाराष्ट्र त्यातला एक भाग आहे. सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशी राज्य आहेत आणि पराक्रमानं सुद्धा आहेत. फक्त नुसत्या एरियानं नव्हे, किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर नव्हे, तर अशा प्रकारे हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात असतं आणि म्हणून ते दिपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भगत साहेबांनी केलं आणि महेंद्र घट्टाने सांगितल्यानंतर भगत साहेबांनी आम्हाला घडवलं. नुकताच निवेदिकेने सांगितलं, कर्मवीरांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एम पाटील साहेब, जनार्दन भगत यांनी गावांचा हायस्कूल आणलं. स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत, पनवेल तालुक्याचे बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत, किती हायस्कूल शाळा जातील, पण प्रयत्न ठेवले. कर्मवीर अण्णांचा वारसा घेऊन आम्ही आलो. भगत साहेब खऱ्या अर्थानं पाहायला लागले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा फुलेंचा फोटो त्यांच्या ओटीवर होता. सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे, ओटीवर बसायचे, त्यांच्याकडं चहा प्यायचे. तो चहा फार उपकारक होता. मग असे जे मंत्र्यांनी सांगितलं, भगत साहेब विभूत लावायचे. विभूत म्हणजे जे डोक्याला लावतात त्यांना विभूत बोलतात. आपण देवाकडे गेलो नमस्कार केलं तर कपडाला टिळा लावतो, त्याला विभूत म्हणतात. भक्ताच्या भगत खेळला की विभूत येतो. तर तशा प्रकारे तर ती फार गुणकारक अशी होती. म्हणजे त्यांनी जो धडा जो आहे, त्यांनी शिकवलेली शिकवण जी आहे ती फार महत्वाची होती. ती आम्ही अंगीकारली. अण्णांचा पायात चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त वर्गी बंद करतात काम करत बसायचं, त्यांनी फिरायचं शिक्षणासाठी, हे त्यांनी काम केलं होतं. तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगत साहेबांनी पण काम केलं. त्यातलाच एक भाग म्हणजे आपण ग्राम स्वच्छता पण घेतलं. त्याचबरोबरीनं शिक्षणासाठी शाळा बांधणं वगैरे झालं. मोठं काम नव्हतं. भाग गोळा करून तो आणून त्याच्यातून गावकऱ्यांना सांगून गांधीनं श्री बिल्डिंग बांधायच्या, शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं. पण त्याच्यामुळं ही सर्व जी मोठी रोपटी झालेली आहेत, मोठी झाडं झालेली आहेत, कर्कदोवान झाडं झालेली आहेत, माणसं झालेली आहेत, ती त्यांच्या परिश्रमाने झाले. म्हणजे आपल्याला म्हणता येईल महाराजांच्या संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राजा राजवाड्यांना महाराष्ट्राला वाकडे नसून पाहता आलं नाही. आणि त्यासारखंच आपल्याला फुले आंबेडकर यांचं आपण नाव घेतो, तर त्यांनी सुद्धा याच पद्धतीने काम केलं. संघटन हे फार महत्वाचं असतं. भगत साहेबांचा तो आत्मा होता. त्याकरता त्यांनी अनेक त्यांनी भाषणं पण केली की त्यांनी लोकांना जवळ घेतलं. अगदी कधी कधी कठोरी ती वागली. त्याच्या वेळेला त्यांचा नियम जो असेल तो नियम पाळण्याकरता ते कधी हे नव्हते. आता मग जे मंत्री सांगितलं, तर महेंद्र घट्टाने सांगितलं, अरुण शेट्टी सांगितलं, हळदी समारंभ बंद म्हणजे बंद. त्यांचं शिष्य मी आमदार प्रशांत ठाकूर तुमच्या पुढे आहे. आमदार प्रशांत ठाकूरांचं लग्न ठरलं. हळदी तर सोडून द्या, साखरपुड्याला किती फक्त एक जीप आणि का 7 किंवा 8 माणसं गेली होती, झाला साखरपुडा. म्हणजे लग्न बघायचं, नवरा जायचं, वर्षापासून बसलेले आहे. पण साखरपुड्याला सुद्धा माणसं नाही. हळद आणि लग्न एकाच दिवशी. म्हणजे अशा प्रकारचे भगत साहेबांचं मार्गदर्शन होतं की उगाच खर्च नको. म्हणजे खर्चाला सुद्धा आपल्याला आला पैसा म्हणजे कसा होता नको. आला पैसा तर देणग्या द्या कामाला, पण तो उधळत बसू नका. म्हणजे अशा प्रकारचं साधारण त्यांची शिकवण होती. आणि त्याच्यातून आम्ही गेलेलो आहोत. त्याच्यामुळं आता बऱ्याच वेळा आमचा उल्लेख होतो
की रामशेठने हे केलं ते केलं. परिश्रमाला पर्याय नाही, भरपूर परिश्रम करा, बुद्धी साफ आपली ठेवून सरळ मार्गाने चला. जितकी जास्त तितके गोरगरीबांना आणि जे ऑनलाईन म्हटलंय पुढे जायची इच्छा आहे अशा तरुणींना मदत करा विविध क्षेत्रात. हे त्यांची शिकवण आणि ती शिकवण जीवनात पुढे जातोय आणि तशाच करता आमची संघटना आपल्या रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे चांगल्या रीतीने काम करतोय. जास्त माहितीसाठी मी अर्धा एक तास 2 तास बोलावं लागेल, पण ते न बोलताना आपण एक सांगू की संस्था उभी राहिली, हे मंडळ उभं राहिलं, या विविध शाखा उभ्या राहिल्या सर्व. तर ह्याच्यातून आपण सर्वांनी पुढे जाऊन भगत साहेबांचं काम पुढं चालू ठेवूया. ज्यांना त्यांनाही स्वच्छतेची बक्षिसे मिळाली, ज्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर बक्षीस मिळेल त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपण सर्वांनी पुढे जाण्याकरता अशाच पद्धतीने मोदी साहेबांना असेच पुढे जाऊया इतकं आपल्याला विनंती करतो. भगत साहेबांना श्रद्धांजली वाहून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 37व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय आपल्या संस्थेचे चेअरमन सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित असणारे या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेश बागडी साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी नगराध्यक्ष सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, मंचावर उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब, या मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशी कोळी, सर्व मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, संस्थेच्या आजवरच्या वाटचालीशी निगडीत असणारे संस्थेचे सर्व संचालक, संस्थेच्या आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वाटचालीशी जोडले गेलेले मंचावरचे समोरचे सर्व उपस्थित असणारे सर्व सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, हे सगळ्यात आधी स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या 37व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना व्यासपीठावरती सन्मानित करण्यात आलं, संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये ज्यांचं महत्वाचं मोलाचं योगदान आहे अशा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबरीनं रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या बरोबरीनं आपण आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केली. तर भगत साहेबांच्या विषयी याच्यापूर्वी देखील या ठिकाणी सांगितलं गेलं, माझ्याही नंतर मान्यवर बोलणार आहे, त्यामुळे मी त्या सगळ्याची पुनरावृत्ती व्हावी असं अपेक्षित करत नाही. पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा समाज अभिप्रेत होता, भगत साहेबांना ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरचं स्थान होतं. अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे, वेगवेगळ्या विचाराचे स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात. अशा वेळेला स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे. हे देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंगीकारली. आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्यस्तरावरचे स्वच्छ शाळा पुरस्कार मिळालेले आहेत. अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील. खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे. अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे, माझा आपल्या सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्याकडे आम्ही आग्रह धरतोय. कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे, कुठं नैना म्हणून सिडको नियोजन प्राधिकरण आहे. अशा वेळेला सिडकोच्याकडे ग्रामपंचायतींनी आग्रह धरला पाहिजे. पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे. आता सुकापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय. मला वाटतं की या संपूर्ण पनवेल तालुक्याला आता मुंबईशी अटल सेतूच्या माध्यमातून जोडला गेला. पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठे प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहेत. विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे. अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संधीसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल तालुक्याचं अवलंबन करत असताना त्याला
या पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे. ती विकासाची निश्चित असेल, पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये पनवेल विषयीचा आदर असला पाहिजे. तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून, सौंदर्यापासून झाली पाहिजे. आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलंय. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला, मग चिंचवड ग्रामपंचायत असेल, गव्हाण असेल, करंजाडे असेल किंवा कुराडे असेल आणि विचुंबे असेल, या सगळ्यांचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांना ज्यांना संस्थेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संस्थेचे वेगवेगळे सेवक, ज्यांना ज्यांना असे पुरस्कार आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिळाले, त्या सगळ्यांनाच त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.